कुरुंदवाडात पोलीस ठाण्यातच कटरने हल्ला, वडिलांविरुद्ध मुलीची फिर्याद, ठाणे अंमलदारही किरकोळ जखमी. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून संतप्त वडिलांनी थेट पोलीस ठाण्यातच मुलीच्या प्रियकरावर कटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. प्रियकराला वाचवण्यासाठी मुलगी आडवी आली असता तिच्या हाताला व बोटाला गंभीर दुखापत झाली. या गोंधळात मध्यस्थी करण्यासाठी धावलेल्या ठाणे अंमलदारालाही किरकोळ दुखापत झाली. पोलीस ठाण्यातच घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी प्रज्ञा रमेश कांबळे, राहणार अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, हिने आपल्या वडिलांविरुद्ध रमेश रघुनाथ कांबळे यांच्यावर फिर्याद दिली आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी आपली मुलगी प्रज्ञा बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. सोमवारी सायंकाळी प्रज्ञा व तिचा प्रियकर पती संकेत शिवगोंडा पाटील हे दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रज्ञाचे वडील रमेश कांबळे यांनाही चौकशीसाठी बोलावले. ठाणे अंमलदार राजू पवार हे दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवत असताना कांबळे व संकेत पाटील यांच्यात वादावादी झाली. या वादाचे रूपांतर अचानक झटापटीत झाले. संतप्त झालेल्या कांबळे यांनी कटर काढून संकेत पाटील याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रज्ञा प्रियकराला वाचवण्यासाठी मध्ये पडली, त्यामुळे कटर तिच्या हाताला बोटाला लागून गंभीर जखमी झाली. दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी धाव घेतलेल्या ठाणे अंमलदार राजू पवार यांनी कटर लागून किरकोळ दुखापत झाली. पोलीस ठाण्यात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आरोपी रमेश कांबळे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट SR News 24 कुरुंदवाड.